नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या न्यूजबद्दल सांगणार आहे, जी की पेपरमध्ये न्यूज आली होती. कोणत्याही नावाने सीईटी अर्ज नोंदणी शक्य. मग या न्यूजमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही न्यूज त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांच्या नावामध्ये थोडासा फरक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहेत किंवा आफ्टर मॅरेज त्यांचं सरनेम चेंज झालेलं आहे. अशा कारणामुळे त्यांना अर्ज नोंदणीमध्ये मोठे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. तर सीईटी सेलने आता नवीन अपडेट्स दिलेले आहेत. मग कुठल्याही नावाने किंवा छोट्याशा मायनर मिस्टेक्सने सुद्धा तुम्हाला सीईटी अर्ज आता करता येऊ शकतो. याचाच अर्थ सीईटी अर्ज नोंदणी करणं आता तुमचं सुरक्षित आहे. मग यामध्ये काय काय दिलेले या सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर MBA CET साठी सिरियसली प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असतील, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं MBA CETचा पूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे, जी की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन्स असणार आहेत. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला त्याचा रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबवता येणार नाही. कंटिन्यू मध्ये कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबत टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामिनेशनचा फील येणार आहे. राईट. त्यासोबतच जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रश्नांची ओळख होण्यासाठी MCQ सिरीजचे PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. सो ओव्हरऑल तुमचं पूर्ण प्रिपरेशन जे आहे ते एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंडर होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं प्रिपरेशन अगदी बूस्टअप होणार आहे. तर येत्या 26 जानेवारी पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि हे बॅच जे आहे ते जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचंय. प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय. सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये MBA CET सर्च करायचंय. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचंय. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, जरा एक्झामिनेशन बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर सीईटी सेलने एक्झाम डेट्स कन्फर्म केलेले आहेत. 6 ते 8 एप्रिल 2026 ही तुमची फर्स्ट टर्म एक्झाम होणार आहे MBA CETची आणि 9 मे 2026 ही सेकंड टर्म असणार आहे. जसं की सर्वांना माहितीच आहे, वर्षातून 2 एक्झाम होणार आहेत आणि दोन्हीही एक्झामिनेशनचा टाइम टेबल सीईटी सेलने अगोदरच जाहीर केला होता. ऍप्लिकेशन डेट्स सुरू झालेले आहेत. 10 जानेवारी पासून ऍप्लिकेशन डेट्स भरण्यासाठी सुरू झालेले आहेत आणि त्याची लास्ट डेट जी आहे ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. म्हणजे 12 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही तुमचा अर्ज जो आहे परीक्षेचा तो भरू शकता आणि एक्झामिनेशनच्या 1 ते 2 वीक आधी, 1 ते 2 आठवडा आधी तुम्हाला ऍडमिट कार्ड्स मिळून जातील. मग तुमचं पूर्ण डिटेल्स, कुठे तुमचा सेंटर आहे, टाइम काय आहे, राईट, या सर्व गोष्टी तुम्हाला एक्झामिनेशनच्या ऍडमिट कार्डवरती मिळून जातील. तर हे झालं पूर्ण एक्झामिनेशनचे डिटेल्स. तर जी न्यूज आलेली आहे त्यामध्ये आता काय काय सांगितलेलं आहे ते आपण पाहून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी न्यूज आली या न्यूज मध्ये काय काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात मी तुमच्या समोर आता मांडतो आहे. बघा, या बातमीमध्ये जे सीईटी सेल आहे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे, याच्या अर्ज प्रक्रियेबाबत माहिती दिलेली आहे. म्हणजे माहितीची स्पष्टता दिलेली आहे. मग यामध्ये काय काय आहे. पहिला पॉइंट तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे नावामध्ये फरक असला तरी अर्ज चालेल. आता याचा अर्थ काय आहे. बघा, सीईटीचा अर्ज करताना जर आधार कार्ड, गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र, है ना, यामध्ये तुमचं जर नाव थोडंफार वेगळं असेल, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल, आडनाव बदलला असेल, है ना, मधलं नावामध्ये काही फरक असेल, इत्यादी काही प्रॉब्लेम्स असतील, मग हे प्रॉब्लेम्स असतील, वेगळं नाव असेल, वेगळं सरनेम असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, तरीही तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही. आलं लक्षात. जसे की अगोदर होतं की भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागलेला आहे, कारण नावामध्ये चेंजेस आहेत. काही लोकांचं आफ्टर मॅरेज सरनेम चेंज झालेलं आहे आणि डॉक्युमेंट्सवरती वेगळं सरनेम आहे. त्यामुळे व्हेरिफिकेशन होताना सीईटी सेल
अर्ज काय करत होता, नाकारत होता. राईट. बट आता तसं होणार नाही, अर्ज फेटाळला जाणार नाही. नावामध्ये फरक जरी असला तरी तुम्हाला अर्ज करता येईल. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट, आधार कार्ड सर्व ठिकाणी अनिवार्य नाही. आधार कार्ड जो आहे हा सर्वच ठिकाणी अनिवार्य नाही. जिथे जिथे गरजेचं आहे तिथे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे आधार कार्ड नसला तरी काही ओळखपत्राच्या आधारे तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. इथे तर असं झालेलं आहे. मग तुम्हाला 12वीच्या मार्कशीटच्या बेसवरती सुद्धा अर्ज करता येईल असं आता यामध्ये अपडेट झालेलं आहे. ठीक आहे. बट जिथे जिथे आधार कार्ड आवश्यक आहे तिथे प्रक्रियेसाठी, पुढील प्रोसेससाठी आधार कार्ड लागणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे आधार कार्ड नाहीच तर चालेल असं नाहीये, आधार कार्ड लागणारच आहे. बट प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागणार नाहीये. अर्ज करताना तुम्ही तुमच्या 12वीच्या बेसवरती किंवा 12वीच्या मार्कशीटच्या बेसवरती तुम्ही अर्ज करू शकता. आलं लक्षात. त्यानंतर आहे दुरुस्तीची संधी तुम्हाला मिळणार आहे. दुरुस्तीची संधी याचा अर्थ काय, तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, तुम्ही ते अपडेट केलेलं असेल, त्यानंतर तुम्हाला एक करेक्शन विंडो मिळणार आहे. म्हणजे अर्ज भरल्यानंतर सुद्धा सीईटी सेल काय करतं की एक करेक्शन विंडो ओपन करतं. त्यामध्ये तुम्हाला असा चान्स आहे की तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील नावामध्ये वगैरे वगैरे तर ते चेंजेस तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला नंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. ठीक आहे. आणि त्यासोबतच ऑनलाईन प्रक्रिया आता काय झालेलं आहे, सुलभ झालेला आहे. है ना. कारण सीईटी सेलनेच आता स्पष्ट केलंय की काही विद्यार्थ्यांना काही नावाच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेसाठी अर्ज करण्यामध्ये प्रॉब्लेम्स येत होते, है ना. किंवा परीक्षेसाठी सुद्धा सीईटी सेलने त्यांना वंचित केलं होतं. राईट. आता ते होणार नाही. तुम्हाला अर्ज आता करता येऊ शकतं. तुम्ही नंतर अपडेट करून ते करेक्शन करू शकता. आलं लक्षात. आता हे सीईटी सेलने का केलेलं आहे, याचा अर्थ की तुम्ही दुसऱ्या डॉक्युमेंटच्या आधारावरती म्हणजे 12वीच्या मार्कशीटच्या आधारावरती अर्ज करू शकता. हा अपडेट सीईटी सेलने का केलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जे आहे त्यामध्ये नुकसान होऊ नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सीईटी सेलने हे अपडेट केलेलं आहे. राईट. नावामध्ये छोटे छोटे काही मिस्टेक असतील तर त्या किरकोळ कारणामुळे, किरकोळ फरकामुळे अर्ज नाकारला जाऊ नये, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या उद्देशाने हे सीईटी सेलने अपडेट्स केलेले आहेत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस न्यूज. हे सर्व गोष्टी या न्यूजमध्ये दिलेल्या आहेत सीईटी सेल बाबत. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अर्ज भरण्यामध्ये, एक्झामिनेशन बद्दल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. ठीक आहे. आणि लवकरात लवकर प्रिपरेशन सुद्धा स्टार्ट करायचं आहे. प्रिपरेशनची बॅच आपल्याकडे येत्या 26 तारखेपासून सुरू होत आहे. जॉईन करायचं आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.